यवतमाळ यांचे ते अध्यक्ष आहेत. विविध उपक्रम या ठिकाणी मी सांगते. रक्तदान शिबिर आयोजन, गरजू रुग्णांना आरोग्य उपचारासाठी आर्थिक मदत, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत, युवकांसाठी उन्हाळी सुसंस्कार शिबिर, क्रीडा शिबिर. राजेश खूप मोठा ग्रुप असतो, परंतु एखादाच व्यक्ती हास्यविनोद करू शकतो आणि बाकीचे हसतात. कार्यक्रम कोणताही असो, एखादा व्यक्ती बोलतो आणि बाकीचे ऐकत असतात. म्हणून मग काही ठिकाणी मनोगत व्यक्त करावं असं आदरणीय श्रीरामजी लेखनी ज्यांची तळपते सदैव सत्याचा जो घेते शोध, समाजाच्या व्यथा समोर मांडायचं. सकाळी उठलं की वृत्तपत्र हातामध्ये, बातम्या वाचायच्या. आपण सर्वांचं कौतुक करत राहिलो तर हा जो समूह आहे तो अजून वाढू शकतो की आपलं कौतुक होतंय खरंच. म्हणून पुन्हा पुन्हा टाळ्या वाजवत राहा. यानंतर सामाजिक प्रबोधनाचे कार्य अविरतपणे त्यांचं चाल आपण कौतुक करायलाच पाहिजे, कारण एवढ्या लहान वयामध्ये हा निर्णय घेणं ते सुद्धा वेगळी बुद्धिमत्ता दाखवतं. आणि आज तुम्ही पाहताय अगदी लहान वय असताना देखील एवढं प्रचंड नाव त्यांचं झालेलं आहे. व्यवसायाच्या माध्यमातून समाजाचा विकास साधत यांनी स्वतः मेहनत करत सामाजिक बांधिलकी पण त्यांनी सांभाळलेली आहे. आणि यांचा अगदी मुलगा पसंत आहे काय बघा इकडे बघा, खूप मोठा आहे. थांबा थँक्यू. आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला आहे, काय प्रतिक्रिया दिला? सगळ्यात पहिलं तर मला प्रचंड आनंद होता मला इथे उद्घाटक म्हणून या सोहळ्याला बोलवण्यासाठी. इतकं सुंदर इथे ऑर्गनाईज करण्यात आलेल्या सगळ्या गोष्टी की ते पाहूनच मला भारावून झाल्यासारखं होत आहे, कारण की समाजातली सगळी माणसं सोबत येत आहेत आणि आपल्याच समाजातल्या सगळ्या लोकांचं इथे सत्कार आपण करतो आहे. याच्यासारखी मला असं वाटतं मोठी गोष्ट नाही, कारण की आपल्याच लोकांना आपणच प्रोत्साहन नाही देणार तर कोण देणार. जे तरुण आणि होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना काय मेसेज द्या सर? अभ्यास करा, खूप अभ्यास करा आणि अभ्यासापेक्षा त्याच्या मागचं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे. फक्त एक रटाळ गोष्ट करण्यापेक्षा आपण का ती गोष्ट वाचतोय हे क्वेश्चन करणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण त्या डीपमध्ये जाऊ एखाद्या सब्जेक्टच्या, तेव्हाच आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉपर इंटरेस्ट डेव्हलप होईल आणि आपण त्या फील्डमध्ये खूप राज्यस्तरीय म्हणजे वर्ल्ड लेवलला काहीतरी चांगलं उत्तम काम करू शकतो. तुम्ही माझं आत्ताच नवीन गाणं आलं आहे मुसाफिर नावाचं, जे माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे आणि माझे शोज वगैरेही चालूच असतात. बट आत्ता रिसेंटमध्ये मी एक खूप छान गाणं केलेलं आहे. जर तुम्ही असाल तर प्लीज यूट्यूब चॅनलला जाऊन चेक करा माझ्या, आणि तुम्हाला आय होप तुम्हाला आवडेल. उद्घाटक म्हणून मी आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी असं बघतो. निश्चितच तुमचं यश आहे सर, तुमचं नावच दिलं आहे. नाव सांगा सर आपलं. कैवल्य विनायक केसकर. कैवल्य जे विनयजी सर हे आजच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभले आहेत. त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या कार्यक्रम म्हणजे बघितला आणि कार्यक्रमाची स्तुती केली आणि त्यांनी कार्यक्रमात उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि सर्व मान्यवर जे कार्यक्रमात उपस्थित होते सर्वांचे एक विचार एक मंच प्रतिष्ठानतर्फे आम्ही आभार व्यक्त करतो. तुमच्यामुळे आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढली, आमचा आनंद द्विगुणित झाला. पुनश्च सर्वांचे आभार. नाव सर आपलं? रवींद्र गाडेकर, सचिव एक विचार एक मंच प्रतिष्ठान. ते छोटंसं पुस्तक मी आपले गायतज्ञ श्री कैवल्यजी केसकर यांना संदर्भ देत आहे आणि मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं जी संधी मिळाली याबद्दल प्रतिष्ठानचे सुद्धा मी खूप आभार मानतो. यांच्या हस्ते माझा आज सत्कारही झाला आणि माझं पुस्तक